तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून नेमकं काय घडतंय, काय प्रतिक्रिया उमटतायत जाणून घेऊया। मराठा आरक्षणाच्या जीआर मधील मराठा शब्दावर आक्षेप, समता परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना 8 पानी पत्र, जीआर मागे घ्या किंवा बदल करा, भुजबळांची मागणी। परिषद जास्त जाती आहेत त्यांच्यावर काहीतरी अन्याय होणार नाही अशा प्रमाणे याच्यामध्ये काळजी घ्यायला पाहिजे होती। आमच्या मते एक तर विचार करा की जेणेकरून ओबीसीवर अन्याय होणार नाही। सरकारनं आता जीआर मध्ये काही गडबड केल्यास महाराष्ट्र बंद करणार। हैदराबाद गॅझेटच्या जीआर विरोधात कोर्टात गेलात तर ओबीसींचंही 16% आरक्षण गेलंच म्हणून समजा, मनोज जरांगे यांचा इशारा। तो चॅलेंजच होत नाही आमचा, कारण तो हैदराबादच्या गॅझेटेडच्या महसुली दस्तऐवज, सरकारी दस्तऐवजाच्या आधारावर काढलेला आहे, त्यामुळे तो चॅलेंज नाही होऊ शकत। पण तुमचा 94ला तुम्ही काढलेला जीआर आमच्या मराठ्यांचं 16% घेतलेलं आरक्षण तुमचं गेलं म्हणून समजा। जीआर काढताना कुठलाही दबाव नव्हता, शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही, विखे पाटील यांच्याकडून स्पष्ट। तर जरांगेंनी काहीही असल्यास चर्चा करावी, अंमलबजावणीसाठी कालावधी लागतो, विखे यांचं वक्तव्य। आता अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये जी काही व्यवस्था जिल्हा पातळीवर, विभागीय पातळीवर जी करावी लागते, तर त्याला जो काही कालावधी लागणार तो थोडा लागतो। कालबद्ध पद्धतीने या सगळ्या याची अंमलबजावणी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे। मराठा आरक्षणाचा जीआर काढण्यापूर्वी दाखवला नाही, मराठा आरक्षणाच्या जीआर बाबत मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। जीआर सरकारने जो काढलेला आहे तो जीआर तुम्हाला दाखवण्यात आला नव्हता, तुम्हाला विश्वासात घेण्यात आला नाही। मराठा आरक्षणाचा जीआर काढण्याआधी भुजबळांशी चर्चा केली होती। ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही हे भुजबळांना सांगितलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याशी चर्चा झाली होती आणि त्यांनाही सांगितलं होतं या जीआरमुळे ओबीसीला कुठेही धक्का लागणार नाही, त्यामुळे मला वाटतं या जीआरच्या माध्यमातून ओबीसीचं कुठलंही नुकसान होत नाही। मंत्री अतुल सावेंच्या उपस्थितीत ओबीसी महासंघाची बैठकीत भुजबळांचं म्हणणं ऐकून घेणार, भुजबळांच्या शंकेबाबत चर्चा करणार, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। भुजबळ साहेबांनी न्यायालयात गेला तर त्यांचा तो अधिकार आहे। उपसमितीमध्ये भुजबळ साहेबांचं काय म्हणणं आहे हे आम्ही सर्व ऐकून घेणार आहोत, तुम्ही ऐकून घेणार आहे आणि मग त्यांच्या मनात काय शंका आहे त्याच्यावर चर्चा करणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी छगन भुजबळांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, जर जीआरला हात लावला तर आम्ही सरकारला शांत बसू देणार नाही, जालन्यातून मनोज जरांगे यांचा इशारा। तुला कल्पना द्यायला गाच पाण्या तू काय बाप आहे का सरकारचा, का तू राष्ट्रपती आहेस? तू कोण आहे रे? फडणवीस साहेबांनी याला जेलला फेकलं पाहिजे ना, डाग लावीन हे सगळ्या सरकारला। मराठ्यांचं आणि सरकारचं चांगलं व्हायला लागलंय, हे होऊन देणार नाही। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक, दाखले देण्यासंदर्भात कार्यवाही करणार आणि महिना अखेरपर्यंत मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार, विखे पाटील यांची माहिती। तर भुजबळांसोबत चर्चा करून त्यांचा दुराग्रह दूर करणार असंही वक्तव्य। अनुषंगिक ज्या बाबी ज्या आवश्यक आहेत, म्हणजे माहिती घेणं किंवा दाखले देण्याबाबतीमध्ये जे काही SOP तयार करायचे आहेत, एक टाइम बाउंड पद्धतीने हे सगळे गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीमध्ये कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत।